नमस्कार, मी सुवर्णा रेसिपी ऑफ खानदेशमा तुमनं स्वागत आहे। तर आज आपण गंगाफळीनी भाजी बनावतस। येले गंगाफळ बी म्हणतस, देवडांगर बी म्हणतस, येले काशी फळ बी आणि रामफळ बी म्हणतस। तर चला मग आता आपण बनवू। आणि कोणी येले भोपळा बी म्हणस। तर आपण आता चला मग आता आपण भाजीला सुरुवात करू। तर यामध्ये 3 मिरच्या चिरेलेत आणि 2 पळ्यात तेल टाकेले। तर या मिरच्याचे थोड्या आपण लाल होऊ देऊ। तर तुम्ही देखू शकता आपल्या मिरच्या आते थोड्या लाल होई जायलेत। तर आता आपण लसण टाकू थोडासा। हाय भाजी आपण एकदम साधा सोपा पद्धत में बनाई रहनू। तुम्ही मिरच्या टाकी पण बनवू शकतस, तिखट टाकीसन बी बनवू शकतस। आणि आपण थोडं जिरं टाकू ताते, जिरं मोहरी आपण मिक्स टाकू ताते, थोडी मोहरी पण टाकी म्हणी। तर आता या गंगाफळीले ना आपण चांगल्या प्रकारे धुईले आहो ना, पाणी टाकीसन मग त्या आता आपण भाजी मा टाकूत। आपल्या मिरच्या ते कलसाई जायले। तर या गंगाफळ आपण बारीक चिरिलेले, बटाटा सारखा बारीक चिरिले आहो तेसले। साधे का आता आपण पुरा गंगाफळ टाकली दात। तुम्ही जर त्याची पाट काढणी वी तर काढी लेवा ना, आणि नाही काढणी वी तर राहू द्यावा ना। अशी झाले थोडा आई राहतस तर असं चांगल्या प्रकारे कलसाईले आहो तेसले। तर आता आपण मीठ टाकूत, स्वादानुसार मीठ टाकाना, कमी जास्त। एकदम सोपा पद्धत में भाजी बनाई रहूत आपण मिरच्यासनी। तेल चांगलं 10 मिनिटं शिजू देऊत आपण भाजीले। असं चांगल्या प्रकारे हलायले हवा ना। देख आता आपला अजून गंगाफळ शिजेल नाही आहे, तर त्याला अशा प्रकारे पाणी सुटेले। आता एकदम खमंग असा वास शिरा गंगाफळ ना। तर अजून आपण थोडा टाइम होऊ देऊ तेसले। देख आता आपली भाजी अशी बनी जायले। भाजीना पूरा गलाटा होऊ द्यावा ना। आई भाजी वरण भात बट्टी बरोबर बी खाऊ शकतोस। ताई भाजी आपण अशी बनायले, तुम्ही भाजी कशी बनावतस कमेंट में सांगा। भाजी बनाई दे का, चॅनलले लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। धन्यवाद।